याला एक मोठी बातमी येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा चित्रपट निर्माता होता अशी माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराडचं आयडी कार्ड सोशल मीडियावरती व्हायरल झालंय। कराडकडे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचं आयडी कार्ड आहे। बीआरजे फिल्म प्रोडक्शनचं कार्ड कराडकडे आहे। तो या आजीवन सभासद आहे याचा। आणि वाल्मिक कराडच्या बीकेसीतल्या याच फिल्म प्रोडक्शनच्या ऑफिसचा फोटो देखील समोर आलाय। वाल्मिक कराडचं हे ऑफिस असल्याचा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलाय। वाल्मिक कराडचं एक आयडी कार्ड समोर आलंय। यामध्ये तो चित्रपट निर्माता होता अशी माहिती समोर येते। त्याचं हे आयडी कार्ड सोशल मीडियावरती व्हायरल होतंय। वाल्मिक कराडकडे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचं आयडी कार्ड आहे। बीआरजे फिल्म प्रोडक्शनचं कार्ड त्याच्याकडे आहे आणि तो याचा आजीवन सभासद आहे। वाल्मिक कराडच्या बीकेसीतल्या फिल्म प्रोडक्शनच्या ऑफिसचे देखील फोटो समोर आलेले आहेत आणि हे वाल्मिक कराडचंच ऑफिस असल्याचा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंनी केलाय। शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग झालंय। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आनंद व्यक्त केलाय। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एमएडीसीनं हैदराबादवरून इंडिगो विमानानं उतरल्यानंतर पहिल्या रात्रीच्या उड्डाणातील प्रवाशांचं स्वागत केलं। लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीचा चैत्री उत्सव 4 एप्रिलपासून सुरू होत आहे आणि या पार्श्वभूमीवर जुन्या मुंबई पुणे महामार्गावर जड आणि अवजड वाहनांसाठी वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले। या मार्गावर पूर्ण वेळ अवजड आणि मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे। लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी देवस्थान सज्ज झाले। दर्शनासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टनं विशेष नियोजन केलंय। पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था करण्यात आली। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले। तर सोने पगडी, कौस्तुभमणी, हिऱ्याचा कंगन जोड, मोत्याचा तुरा असा पारंपरिक साज घालण्यात आला होता। यावेळी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती। मात्र आता कर्जमाफीबद्दल राज्य सरकारनं हात वर केल्यानं राज्यातील 23 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे कायमचे बंद झाले। शेवग्याच्या शेंगांना फक्त 15 रुपये किलोचा भाव मिळतोय। त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडलाय। कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेवगा उत्पादकांवर मोठं संकट उभं राहिलं। भिवंडी तालुक्यातील 60 ते 70 गावांचा केंद्रबिंदू असणाऱ्या पडघा गावात गुढीपाडव्यानिमित्त साजरा होणाऱ्या बोहाडा यात्रेत यात्रेकरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। यावेळी यात्रेकरूंच्या सोयीसाठी ग्रामपंचायत सज्ज होती। मुसळमध्ये मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे। याप्रमाणे 12 गाड्या ओढण्याचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी या उत्सवात हजारो भाविकांनी सहभाग घेतला। चिपळूण तालुक्यातील मालघर लोहारवाडी येथील प्रतीक अजय लटके गुरे धुण्यासाठी गेलेला तरुण बैलाची रशी हातातून सुटल्यानं आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। नगर परिषदेनं स्पीड बोटनं शोधकार्य करून मृतदेह बाहेर काढला। जळगावातील फुले मार्केटमधील मरीमाता मंदिरापासून भगवान झुलेलाल यांची शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषेत सिंधी समाज बांधव सहभागी झाले। पुणे विमानतळावरून उन्हाळी सत्रातील विमानांच्या उड्डाणांना सुरुवात झाली आहे। नवीन वेळापत्रकानुसार पुणे विमानतळावरून प्रतिदिन 104 ते 109 हवाई उड्डाणं निश्चित करण्यात आली आहेत। तर तेवढ्याच प्रमाणात येणाऱ्या विमानांचंही नियोजन करण्यात आलं। भारतीय नौसेनेमध्ये अग्निवीर पदांसाठी भरती सुरू आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौसेनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात। निवड प्रक्रियेत ऑनलाईन परीक्षा, शारीरिक फिटनेस चाचणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे। कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून यंदा उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयानं विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। या गाडीचं आरक्षण 2 एप्रिलपासून रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बेस्टनं मोठा निर्णय घेतलाय। रमजान ईद साजरी करण्यात येते आहे तर मंगळवारी बासी ईद साजरी केली जाणार आहे। त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे 128 ज्यादा बस गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दुचाकी विकतानाच 2 हेल्मेट देणं बंधनकारक होणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच नवी दिल्लीमध्ये झालेल्या ऑटो समिटमध्ये याची घोषणा केली। 2 व्हीलर हेल्मेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियानं देखील या नियमाचं स्वागत केलं।
मुंबई कुलाबा वांद्रे सिड्स मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी मार्गिकेवरील मेट्रो सेवेच्या वेळेमध्ये आजपासून बदल करण्यात आलाय। रमजान ईदच्या पहिल्या दिवशी मेट्रो सकाळी 8:30 वाजता सुटणार असल्याची माहिती MMRC कडून देण्यात आली आहे। राज्यातील धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानं पाणी पातळी वेगानं कमी होऊ लागली। मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार असल्यानं पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावी पुनर्वसन आणि NMDPL झोपडीधारकांची पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू आहे। सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असतानाही कागदपत्र जमा केलेली नाहीयेत आणि त्यामुळे अशा झोपडीधारकांना कागदपत्र सादर करण्याची 15 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे। डिजिटल बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगार प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना फसवण्याचा आणि त्यांची संवेदनशील वित्तीय माहिती चोरण्याचा प्रयत्न होतो। त्यामुळे महाबँकेनं वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिघात येणाऱ्या सुमारे 15,000 इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास हक्क हस्तांतर देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात करूनही याबाबत अद्याप अधिसूचना जारी झालेली नाही। त्यामुळे या धोरणाचा खरोखरच फायदा होणार की पुन्हा परिस्थिती जैसे थे राहणार असा संभ्रम रहिवाशांमध्ये निर्माण झालाय। दक्षिण मुंबईतील रखडलेल्या आणि अतिधोकादायक घोषित झालेल्या उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी म्हाडाकडून 754 इमारतींना नवीन पुनर्विकास धोरणाअंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। या नोटीसनंतर आतापर्यंत 32 सोसायट्या पुनर्विकासासाठी पुढे आल्या आहेत। या सोसायट्यांनी पुनर्विकासासाठी दुरुस्ती मंडळाकडे प्रस्ताव सादर केले। ठाण्यातील 3 हात नाका येथील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 3 हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेतलाय। या प्रकल्पाअंतर्गत 3 हात नाका इथे यू आकाराचा एक उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय MMRDAनं घेतलाय। देशातला पहिला एलिव्हेटेड नेचर ट्रेल वॉकवे मुंबईमध्ये तयार करण्यात आलाय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तो सगळ्यांसाठी खुला करण्यात आला असून लाकडी पुलाचा हा रस्ता 458 मीटर लांब असून रुंदी 2.5 मीटर इतकी आहे। पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत तो चालू राहणार आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात वाहन खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला। 23 ते 30 मार्च या कालावधीत 87,496 नवीन वाहनांची नोंदणी राज्य परिवहन विभागाकडे झाली आहे। मुंबईत 9,349 नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे। देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी असलेल्या इंडिगोला आयकर विभागानं दणका दिलाय। इंडिगोची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनला आयकर विभागानं तब्बल 944.20 कोटींचा दंड ठोठावल्याचा आदेश जारी केला असल्याची माहिती समोर आली आहे। राज्यात राबवण्यात येणाऱ्या माता आणि बाल आरोग्य संबंधित विविध कार्यक्रमांमुळे बालमृत्यूचं प्रमाण कमी झालंय। मागील 3 वर्षात बालमृत्यू 17,000हून 12,000पर्यंत कमी करण्यात यश आलंय आणि यामुळे केंद्र शासनाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील नवजात बालकांचा मृत्यूदर हा 11 पर्यंत कमी करण्यात यश आलंय। उत्तम आर्थिक केंद्र अशी ओळख असलेल्या मुंबईची विकासात चौफेर घोडदौड सुरू आहे। 2030 पर्यंत मुंबईची अर्थव्यवस्था $1,00,000 कोटी करण्याच्या दृष्टीनं धोरणं आखली जात आहे। कराड शहरातील ईदगाह मैदानात असलेल्या एका तरुणावर 5 जणांच्या टोळक्यानं मारहाण करत चाकू आणि कोयत्यानं वार केलेत। यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 5 जणांच्या टोळक्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा असल्याचंही समोर आलंय। कल्याणच्या रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। प्रवासी घेण्यावरून मस्करी सुरू असतानाच 2 रिक्षा चालक भिडले। नांदेड शहरातील आसना नदीवरील पुलावर असलेल्या झाडांना अचानक आग लागली। पालिकेच्या अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली आहे। जळगावच्या पाचोरा महावितरण कार्यालयाच्या स्टोअर गोडाऊनला भीषण आग लागली। स्टोअर रूममधील सामान जळून खाक झाले, मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं तयार केल्यानं वाद निर्माण करणारा कुणाल कामरा अखेर मुंबई पोलिसांच्या चौकशीला सामोरं जाणार आहे। कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी चौकशीचं समन्स बजावलं होतं। शिवतीर्थावर पार पडलेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे गरजले। राज ठाकरेंनी ईव्हीएमवरून सत्ताधाऱ्यांना टोला लगावला। हा हरलेला पक्ष म्हणतात झालं निवडणुका संपल्या। मनसेला मतदान करणाऱ्यांचे आभार, ईव्हीएममुळे ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही आभार असं म्हणत राज ठाकरेंनी ईव्हीएमवरून निशाणा साधला। महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असाल तर आमचं ऐकणार असाल, मनसे पाठिंबा देईल अशी ऑफर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिली आहे। तसंच राज्याकडे नीट लक्ष द्या असा सल्ला देखील त्यांनी दिला। औरंगजेबाची कबर हटवू नका, तिथली सजावट काढून मराठ्यांच्या शौर्याचा बोर्ड लावा। लहान मुलांच्या सहली तिथे न्या आणि त्यांना मराठ्यांचा इतिहास दाखवा अशी मागणी गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी केली।
चित्रपटानं जागे होणारे हिंदू काहीच कामाचे नाहीत. व्हॉट्सअॅपवर इतिहास नाही वाचता येत. इतिहासावर बोलणारे राजकीय पोळी भाजतात. संभाजीराजेंचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं का, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. बीडमध्ये राखेतून गुंड तयार होत आहे. संतोष देशमुखांना अतिशय घाणेरड्या पद्धतीनं मारण्यात आलं. खंडणीला विरोध केला म्हणून देशमुखांची हत्या झाली. पैशासाठी झालेल्या हत्येला जातीचं लेबल लावलं गेलं, असं भाष्य राज ठाकरे यांनी केलं. मराठी येत नसेल तर कानशिलात बसवणारच, असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय. प्रत्येक बँक आणि आस्थापनेत मराठी असलंच पाहिजे. मराठीचा सन्मान झालाच पाहिजे, असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता अजित पवार म्हणाले कर्ज भरून टाका. आता शेतकरी कर्जमाफीचं झालं काय, असा सवाल उपस्थित करत निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, असा जाब सरकारला विचारा, अशा शब्दात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कुंभमध्ये स्नान केल्यानंतर लाखो लोक आजारी पडले. कुंभमेळ्याचं पाणी मी पिणार नाही, असं सांगितलं तर काही जण म्हणाले कुंभमेळ्याचा अपमान केला. ज्यांनी टीका केली ते मूर्ख, असं म्हणत राज ठाकरे यांनी टीकाकारांना सुनावलं. देशात नद्यांची अवस्था भीषण आहे. 2014 मध्ये मोदी आले, ते म्हणाले गंगा साफ करू, तेव्हापासून गंगा साफच होते. दरम्यान लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी गंगा नदी प्रदूषणाचं वास्तव दाखवलं.